नमस्कार. मॅथ्स बाय राखीमध्ये परत सर्वांचं स्वागत आहे. मी याच्यामध्ये 4th स्टँडर्ड स्कॉलरशिपचे व्हिडिओ टाकणार आहेत. मॅथ्सचे व्हिडिओ टाकते आणि इंग्लिश मिडियममधले सगळे इंग्लिश मिडियम बुकच्या सर्व व्हिडिओ आहेत. फर्स्ट लेसन आहे नंबर वर्क, युनिट फर्स्ट नंबर वर्क, रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. यात इंटरनॅशनल न्यूमेरियल्स तुम्हाला दाखवले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देन हे इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणजे आपण मॅथमध्ये इंग्लिश नंबर्स जे राईट करतो ते. देन देवनागरी न्यूमेरियल्स. देवनागरी न्यूमेरियल्समध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे मराठी नंबर्स याच्यात दिलेले आहेत. आता फर्स्ट एक्सरसाइज बघूया. फर्स्ट एक्सरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन वर्ड्स. हा नंबर 98,584 हा नंबर वर्ड्समध्ये कसा लिहिणार तुम्ही? ऑप्शन याच्यात दिलेले आहेत 98,084, 98,584, 98,574, 98,158. ऑप्शन नंबर सेकंड याचा आन्सर आहे 98,084. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. रॉंग पेअर विचारलेली आपल्याला, चुकीची जोडी देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणजे देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्समध्ये आपल्याला त्याची जोडी विचारलेली आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 627 1966 प्लस इज इक्वल टू 1966. Then 20,465, 20,465, 27,985 and 27. याच्यात जर का ऑप्शनमध्ये पाहिले तर सगळे पेअर बरोबर आहे, पण पहिले इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देन देवनागरी न्यूमेरियल्स, इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देवनागरी न्यूमेरियल्स, इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देवनागरी न्यूमेरियल्स. पण थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये पहिले देवनागरी न्यूमेरियल्स दिले आणि नंतर इंटरनॅशनल न्यूमेरियल्स दिलेले आहेत. मग ऑप्शन नंबर याचा थर्ड आहे. ऑप्शन नंबर थर्डला आपण इथे टिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर्स शोन इन इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. आता ॲबॅकस आपल्याला बघायचं आहे. ॲबॅकस दिलेला आहे किती. इथे आपण घेणार 1000, इथे घेणार 100, इथे घेणार टेन्स आणि इथे घेणार किती 1000 आहे. 1 2 3 4 5000, 1 2 3 4 400, 1 2 3 30, 1 2 3 4 5 6 5,436. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट 6,400 नाही येणार. 5,436 पण हे इंटरनॅशनल न्यूमेरियल्समध्ये दिलेलं नाही आहे, हे देवनागरीमध्ये दिले त्याच्यामुळे ते नाही येणार. 5,436 ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट बघूया. राईट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर युजिंग इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. आता अशा क्वेश्चनसाठी आपल्याला कशाची गरज असते? रफ वर्कसाठी. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलेला आपल्याला? राईट द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता आपल्याला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे? 9,999 अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर किती आहे? 100. आणि याचा आपल्याला डिफरन्स विचारला आहे. डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन्स. 0 इथं 9, इथे 9, इथे 8 आणि इथे 9,899. ऑप्शन आहेत का याच्यात? 9,899. येस, ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑब्झर्व द सिम्बॉल्स अँड फाइंड द करेक्ट पेअर्स ऑफ द नंबर्स फॉर्म. 1000, 1000, 1000, टेन्स, टेन्स, टेन्स. आता 1000, 1000 आणि टेन्स, टेन्स म्हणजे 30,000, 30, 30, 30, 30, 3300, 1000 टेन्स, 1000, 1000, टेन्स, टेन्स, 1000 याच्यात आहेत का? 1000 आणि टेन्सला एकच नंबर पाहिजे. 1000ला पण एकच नंबर पाहिजे, टेन्सला पण एकच नंबर पाहिजे. तो नंबर हा आहे
त्याच्यामध्ये हे नंबर सगळे ऑप्शन सगळे बाकीचे चुकीचे आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. राईट द सम ऑफ द ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता राईट द सम ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर कुठला आहे? आता तुम्हाला 4 डिजिट हा माहिती आहे, तर इवन नंबर कुठला येणार? ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर येणार 9998 अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर कुठला येणार? 101. ओके, मग यांची काय विचारली आपल्याला? सम विचारली, म्हणजे यांची ॲडिशन आपण करायची आहे. किती येणार? 10,099. 10,099 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आता 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन. इन नंबर द डिजिट 9 इज ॲट unit place. The digit 7, 5 and 8 are at tens, 100, 1000 places respectively. Write the number using international numerals. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय मिनिंग सांगितलं आहे? इन द नंबर डिजिट 9 इज अ युनिट प्लेस. 9 कुठे? युनिट प्लेसला आहे. 7, 5 and 8 आर टेन्स, 100 and 1000. म्हणजे 7 येणार टेन्स प्लेसला, 5 येणार 100 प्लेसला अँड 8 येणार 1000 प्लेसला. तर हा नंबर कुठला आहे? मग एक ऑप्शन नंबर 8579. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आता 8वाला क्वेश्चन बघूया. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर रिटन युजिंग इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. 3 डिजिट इवन नंबर 998. ऑप्शन नंबर 4. आता 9वाला बघूया. 3277 प्लस 4503 यांची काय करायची? आपल्याला ॲडिशन करायची. आता याची ॲडिशन कशी करणार? आता ही देवनागरी नंबर्स दिलेले. देवनागरी नंबर्सची ॲडिशन 3277 प्लस 4503. याची ॲडिशन घ्यायची. 7 + 3 10 कॅरी 1 8 5 + 2 7 7780. ऑप्शन नंबर येणार याचं फर्स्ट. ओके, नेक्स्ट बघूया. हाऊ इज 7,500 रिटर्न युजिंग इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. 7,500. 7,500 मीन्स 1,000 मीन्स 500. 7,500. ऑप्शन नंबर 2. ओके, जर का तुम्हाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर माझा नंबर व्हिडिओच्या खाली दिलेला आहे.